मित्रांनो, आज आम्ही आलो आहे पातिमोक्ष पठणसाठी आणि आज जे आहे या पातिमोक्ष पठणमध्ये 227 नियम बोलले जाते. म्हणजे पौर्णिमा नेमावसाला भिक्षूला भिक्खू संघाला पुरा एक जागी येऊन बसावं लागते ना, पातिमोक्ष पठण करून घ्यावं लागतं. तर आम्ही आज या घरात पातिमोक्ष पठणासाठी आलेलो आहोत. ॲक्च्युली या पातिमोक्ष पठणमध्ये एक भंते येतात जे पातिमोक्ष पठण करतात आणि 2-3 विहाराचे भिक्षू संघ इथे उपस्थित असतात. प्रत्येक भिक्षू संघामध्ये प्रत्येक भिक्षू ते त्या पठणला चांगल्या प्रकारे ऐकतात आणि प्रत्येक नियम असते त्याच्यामध्ये त्या प्रत्येक नियमाला 3दा ते विचारतात. जो भिक्षू तिथे पठण करत असतो तो 3दा त्या भिक्षू संघाला विचारतो की तुम्ही परिशुद्ध आहेत की नाही. 3दा विचारतो, दुसऱ्यांदा पण विचारतो आणि तिसऱ्यांदा पण विचारतो. आणि तो नियम बोलल्यानंतर अगर उपस्थित भिक्खू संघामधून जर सर्व मौन आहेत तर पूर्ण भिक्खू संघ परिशुद्ध नाही. पर जरी तो विनय अगर तो नियम आमच्याकडून तुटलेला असेल आणि तो नियम बोलत असताना आम्ही त्यावर मौन असतो आणि आमचा तो नियम तुटलेला आहे आणि आम्ही मौन आहोत, तर आम्हाला त्या नियमाच्या दुप्पटचा दोष लागतो आणि आमचा पाप वाढतो. त्यामुळे आम्ही मौन त्यावेळी राहू शकत नाही जर आमच्याकडून तो नियम तुटलेला आहे तर. ते पुरा संघासमोर की हो माझ्याकडून हा नियम तुटलेला आहे आणि असा स्वीकार केल्यानंतर संघ आम्हाला त्या तुटल्या नियमानुसार दंड देतो, शिक्षा देतो आणि आम्ही परिशुद्ध होतो. पण आणि प्रत्येक घरात जर भिक्खू संघ जातो तर ते त्यांच्या पिण्याकरता काय ना काय ठेवतात. तर आज आम्हाला छायकी मिळाला, तरी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक भिक्षूला जे आहे पातिमोक्षमध्ये उपस्थित राहायलाच पाहिजे. जर पातिमोक्ष नाही होणार तर भिक्खू संघ परिशुद्ध राहू शकणार नाही. भिक्खू संघ परिशुद्ध नाही राहणार तर बुद्ध शासनाची आयु जी आहे ते कम होणार. तर बुद्ध शासनाची आयु वाढवण्याकरिता पातिमोक्ष होणं खूप आवश्यक असतात. लवकर चला, कारण अंदर सुरू होते मला वाटते. आणि भिक्षूचं परिशुद्ध असणे तेवढंच आवश्यक आहे जेवढं बुद्ध शासनाचा पुरा भार भिक्खू संघावर अवलंबून असते, उपासकांवर नाही. ओके, बाय बाय.